ज्या वेळेला विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलींचं रिव्हिजन चालू होतं त्यावेळेला आम्ही नागरिकांच्या वतीने या रिव्हिजन्स मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मध्ये भाग घेतला आणि अपेक्षा होती की जेव्हा प्लॅनिंग कमिटीचा अहवाल येईल तेव्हा या संदर्भामध्ये काहीतरी एक योजना जाहीर होईल, परंतु ती झाली नाही। आणि अध्यक्ष महोदय, खरं तर त्या सजेशन ऑब्जेक्शनच्या वेळेला सुद्धा प्लॅनिंग कमिटी सदस्यांनी आम्हाला चर्चेच्या ओघात सूचना केली होती की अशा प्रकारची जी योजना आहे ती गृहनिर्माण खात्याकडून येण्याची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, यावर्षीच्या डीसीआर मध्ये विकास नियंत्रण नियमावलीमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या जर का बऱ्याच तरतुदींचा आपण अभ्यास केला तर शक्य तेवढ्या ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व्हावा हा प्रयत्न विकास आराखड्यामध्ये मांडलेला होता। परंतु विमानतळाच्या परिसरातील जिथे उंची मिळत नाही इमारतींना आणि त्यामुळे पुनर्बांधणी शक्य होत नाही त्या ठिकाणीच्या इमारतींना पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून काही एफएसआय मिळावा, तो एफएसआय हेरिटेज टीडीआरच्या धर्तीवर तो जर का विकायला मिळाला तर त्या टीडीआरची किंमत सुद्धा आणखीन वाढवून मिळू शकते आणि ती वाढीव किमतीचा जो टीडीआर मिळाला तर मग ती पुनर्बांधणी शक्य होईल। अशा पद्धतीची एक सूचना ही या निमित्ताने आपल्या समोर मांडतो। प्लॅनिंग कमिटीचा आग्रह होता की हे सगळं गृहनिर्माण विभागाने केलं पाहिजे, नगर विकास खातं आणि गृहनिर्माण यांनी एकत्रित बसून आम्हाला समजावं की नेमका आम्ही याचा पाठपुरावा कोणाकडे केला पाहिजे, परंतु गृहनिर्माण विभागाने हे गृहनिर्माण धोरण म्हणून अशा प्रकारची तरतूद ही आणण्याची आवश्यकता अध्यक्ष